सोबत बोलण्यासाठी मंत्री शंभूराजे देसाई देखील या ठिकाणी देसाई साहेब, 6 खासदारांचा आज पक्षप्रवेश होणार आहे, काय सांगाल त्याबद्दल? ऑपरेशन टायगर यशस्वी झाले? या संदर्भामध्ये आदरणीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या ज्या लोकांनी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचा निर्णय घेतलेला आहे त्या सगळ्यांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। शिवसेना पक्ष महाराष्ट्रामध्ये वाढवण्यासाठी, आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अधिक भक्कम करण्यासाठी आम्ही सगळेजण मिळून हातात हात घालून इथून पुढे काम करू। क्रमांकाचा मोठा पक्ष आहे शिवसेना, एनडीए मध्ये शिवसेना वाढते आहे। मी आपल्याला अनेक वेळा सांगितलं, आमदारांची संख्या वाढली, नगरसेवकांची संख्या वाढली, खासदारांची संख्या वाढली, नगराध्यक्षांची संख्या वाढली, जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढली, पंचायत समिती सदस्य सभापतींची संख्या वाढली। महाराष्ट्रामध्ये लोकांनी मतदान करून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींमध्ये शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींची संख्या आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विशेषतः 2022 पासून मोठ्या प्रमाणात वाढत आहे। ऑपरेशन टायगर 2 नंतर आता ऑपरेशन टायगर 3 आणि 4 हे देखील असणार आहे। कोणतंही ऑपरेशन अगोदर सांगायचं नसतं, त्यामुळं तुम्ही थोडी वाट बघा। तुमच्या जे मनात आहे ते नक्कीच होईल, पण थोडी वाट बघा। आपण आता थोडा वेळ थांबा। आता या ठिकाणी कार्यक्रम आहे, पक्षाची बैठक आहे, आपल्याला आतमध्ये सभागृहामध्ये आल्यानंतर सर्व वस्तुस्थिती कळेल। नाशिकच्या बाबतीमध्ये आम्हाला सुद्धा निकाल लागल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसलेला आहे। महायुतीकडे पूर्ण बहुमत स्थानिक स्वराज्य संस्था नाशिकमध्ये असताना महायुतीचे असणारे शिवसेनेचे उमेदवार यांचा पराभव होणं हे धक्कादायक आहे। त्या दोन्ही जिल्ह्यांमधल्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचा, पक्ष संघटनेतल्या मोठ्या पदाधिकाऱ्यांचा, सगळ्यांचा अहवाल पक्षानं मागवलेला आहे। तो अहवाल आल्यानंतर तो अहवाल माननीय मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांसमोर सादर केला जाईल। आता साताऱ्यामध्ये सुद्धा बघा, आम्ही उमेदवारी मागितली होती, पण आदरणीय शिंदे साहेबांनी सांगितलं की महायुतीमध्ये जागा भाजपला सुटलेली आहे। जरी आमच्या उमेदवाराने अर्ज भरला होता तरी आदरणीय शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही जाऊन तो अर्ज माघार घेतला आणि मतदान हे प्रामाणिकपणे महायुतीच्या उमेदवाराला सगळ्यांनी केलं आणि जेवढे अपेक्षित संख्याबळ महायुतीचं होतं तेवढं संख्याबळ हे मतदानामध्ये सातारा सांगलीमध्ये दिसलेलं आहे। ते नाशिकमध्ये, नाशिक जळगावमध्ये दिसायला पाहिजे होतं, म्हणूनच मी म्हटलं आम्हाला तो आश्चर्य आहे, आम्हाला तो धक्का बसलेला आहे। पक्षाचा अहवाल जो काय फील्डवरनं येईल तो आदरणीय शिंदे साहेबांच्या समोर मांडला जाईल, परंतु महायुतीची राज्य समन्वय समिती जी आहे त्याची कदाचित नेहमीप्रमाणे मंगळवारी उद्या बैठक होण्याची शक्यता आहे। जर ती बैठक उद्या निश्चित झाली तर मी त्या महायुती समन्वय समितीचा सदस्य म्हणून नक्कीच नाशिकच्या बाबतीतली आमच्या पक्षाची जी भूमिका आहे ती राज्य महायुतीच्या समन्वय समिती समोर मांडेल। आज जो जो हमारे साथ आ रहे हैं वो सभी का हम लोग स्वागत करते हैं। आदरणीय एकनाथ जी शिंदे साहब के नेतृत्व में शिवसेना बढ़ रही है, शिवसेना के लोक प्रतिनिधियों की संख्या बढ़ रही है। 2022 से जब से आदरणीय शिंदे साहब ने मुख्य नेता की कमान संभाली है, शिवसेना ग्रास रूट तक पहुंच रही है। इसके भी आगे शिवसेना का अधिक विस्तार करने के लिए जो लोग हमारे साथ में आ रहे हैं वो सब लोगों का हाथ में हाथ लेके, कंधे में कंधा मिला के हम लोग आगे काम करेंगे। या बैठकीला अनेक कामगार पोहोचले नसल्याची देखील बाब समोर येते। मला माहिती नाही त्यांनी काय बैठक बोलवली, त्याच्यामध्ये किती लोक जमले, किती लोक जमले नाहीत, पण मी आपल्याला मागे एकदा सांगितलं होतं, जशी माननीय शिवसेनेच्या खासदार महोदयांच्यामध्ये खतखत होती, नाराजी होती, तशीच खतखत, तशीच नाराजी शिवसेनेच्या अनेक इतर लोकप्रतिनिधींच्या मध्ये आहे। अनेक लोक अशा बाबतीतली नाराजी, खतखत ही आमच्याकडे खाजगीत चर्चा करताना बोलत असतात, त्यामुळे कदाचित अशी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न अशी बैठक घेऊन उभाटा पक्षाकडनं केला जाण्याची शक्यता असेल। ओके, टायगर 3 सुरू झाले तर प्रणिता बघू शकतो मंत्री शंभूराजे देसाई हे या ठिकाणी होते आणि शंभूराजे देसाई हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत।